राज्यात उन्हाचा पारा हा चांगलाच चढला असून उन्हाचा पारा हा 40च्या पार गेलेला आहे। सध्या जे पाण्याचे स्रोत आहे ते आटू लागले आहेत आणि त्याचाच मोठा परिणाम हा शेतमालावर सुद्धा होत आहे। मी सध्या फ्लॉवरच्या शेतामध्ये आहे। इथं आपण पाहू शकता की जे फ्लॉवर आलेले आहेत ते पूर्ण अक्षरशः सुकून गेलेले आहेत आणि त्याची पानं सुद्धा अख्खी करपून गेलेले आहेत। ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पाणी नसल्यामुळे हा बाग पूर्ण हाताशी आलेला सोडून दिलेला आहे। आपल्यासाठी सोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की काय सांगाल, जो हाताशी आलेला माल होता तो सुद्धा भरपिकात हातातून सोडून द्यायला लागलाय। दुष्काळामुळे आम्हाला सर्व माल सोडून द्यावा लागला आहे। याला अंदाजे 50,000 खर्च झालेला होता आणि उत्पन्न निघालं असं 1.5 लाखापर्यंत। याचं पण उष्णता 40च्या वर गेल्यामुळं आम्हाला पाणी कमी झाल्यामुळं त्या पूर्ण पिकाचं नुकसान झालं आणि सोडून देणं। जे पाण्याचे स्रोत होते ते आटल्यामुळे इथे शेताला पाणी मिळेनसं झाले। यामुळे जो हातातोंडाशी आलेला माल होता तो शेतकऱ्याला अक्षरशः त्याच्यावर पाणी सोडायला लागलं आहे। याचाच मोठा आर्थिक परिणाम हा शेतकऱ्याच्या रोजच्या जीवनावर झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।